महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवदंडा परिसरात वीज कोसळून ताड झाडाला आग। मुसळधार पावसाने रिसॉर्ट, वीटभट्ट्या, लग्नमंडपांना भिजवले। आज सकाळपासून रेवदंडा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली। याच वेळी बागमाळ्याजवळील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या उंच तार झाडावर वीज कोसळली। वीज पडताच झाडाने क्षणार्धात पेट घेतला आणि आकाशात ठिणग्यांचा वर्षाव होत असल्याचे थरारक दृश्य पाहायला मिळाले। मुसळधार पावसातही झाडाची आग काही काळ धगधगत राहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनास्थळाजवळच CNG आणि पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता घबराटीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीती निर्माण झाली, असे येथील स्थानिक लोक सांगत होते। पावसाने रिसॉर्ट, वीटभट्ट्या, लग्न मंडपांना नुकसान झाले आणि अचानक पावसामुळे रेवदंडा आणि परिसरातील अनेक रिसॉर्टमध्ये लाइटिंग केलेल्या विद्युत सजावटी खराब झाल्या। पावसाचे पाणी जाऊन यंत्रणांना नुकसान झाले, तर रिसॉर्ट मालकांना मोठा फटका बसला। काही ठिकाणी घरांच्या छपरांची कामे सुरू असताना पावसाने सर्व वस्तू भिजवल्या आणि त्या नुकसानकारक झाल्या। विशेषतः वीट भट्टीवाल्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले। भट्ट्यांमधील लाकडे, विटा भिजल्याने व्यवसाय ठप्प झाला असं सांगण्यात आले। काही ठिकाणी लग्नांचे मंडप भिजले, पाहुण्यांचीही तारांबळ उडाली। अनेक कुटुंबांना लग्नकार्य बाधित झाले, मात्र या सरींमुळे वातावरण तात्पुरते थंडगार झाले असा स्थानिकांचा आनंद व्यक्त झाला। स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पुढील हवामान अहवालावर लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेसह तृप्ती भोईर, रेवदंडा।